कापिलच्या युवा उद्योजक भाऊसाहेब ढेबे पाटील यांच्या भूमियोग म्हैस पालन प्रकल्पास आमदार विनयजी कोरे सावकार यांची सदिच्छा भेट. कापिल येथील श्री कल्पवृक्ष उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा उद्योजक भाऊसाहेब ढेबे पाटील यांनी उभारलेल्या भूमियोग या अत्याधुनिक म्हैस पालन प्रकल्पास जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विनयजी कोरे सावकार यांनी सदिच्छा भेट देत प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञान, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून उभा राहिलेला हा प्रकल्प ग्रामीण भागातील युवकांच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार यावेळी आमदार कोरे सावकार यांनी काढले. प्रकल्पाची पाहणी करताना आमदार विनयजी कोरे सावकार यांनी म्हैस पालनातील आधुनिक सुविधा, जनावरांची निगा, चारा व्यवस्थापन, स्वच्छता, दूध उत्पादनाची प्रक्रिया तसेच व्यवसायाचे नियोजन याबाबत माहिती घेतली. कमी कालावधीत भाऊसाहेब ढेबे पाटील यांनी उभा केलेला उद्योग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना आमदार विनयजी कोरे सावकार म्हणाले, यश सहज मिळत नाही, त्यामागे अथक परिश्रम, जिद्द, सातत्याने दूरदृष्टी आवश्यक असते. भाऊसाहेब ढेबे पाटील यांनी शून्यातून विश्व निर्माण करून ग्रामीण भागातील युवकांच्या समोर एक आदर्श उभा केला आहे. शेतीसोबत पूरक व्यवसाय उभारल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढू शकते. त्यामुळे युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग आणि शेतीपूरक व्यवसायाकडे वळणे ही काळाची गरज आहे. यावेळी आमदार कोरे सावकार यांनी भाऊसाहेब ढेबे पाटील यांच्या संघर्षमय प्रवासाचे एक विशेष कौतुक केले. अनेक अडचणी, संकटाने आर्थिक आव्हानावर मात करत त्यांनी श्री कल्पवृक्ष उद्योग समूहाची यशस्वी उभारणी केली असून हा प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी नमूद केलंय. प्रसंगी युवा उद्योजक भाऊसाहेब ढेबे पाटील यांनी आमदार विनयजी कोरे सावकार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी भाऊसाहेब ढेबे पाटील यांच्या मातोश्री उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मुलाच्या संघर्षमय प्रवासातील आठवणींना उजाळा देत कठीण परिस्थितीतून खचून न जाता सातत्याने मेहनत केल्यामुळेच आज यश मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. भेटी दरम्यान उद्योग समूहाच्या भविष्यातील विस्तार योजनाबाबतही चर्चा झाली. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी. नमस्कार.